नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूपच चमचमीत अशी रेसिपी बनवतोय। सुरुवात करूया। तर इथे मी 1 कप रवा घेतलाय। इथे मी उपम्यासाठी जो जाड रवा वापरतो तो घेतलाय। ज्या कपाने आपण रवा मोजून घेतला त्याच कपाने इथे मी अर्धा कप बेसन घेतलंय। तुमच्याकडे जर असा मेजरिंग कप नसेल तर घरातली एखादी वाटी सेट करा आणि तिने इथे सगळं साहित्य मोजून घ्या। आता यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे। इथे आता मी किसलेलं आलं घातलं, यामध्ये अर्धा इंच आलं किसून घेतलं। यानंतर 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्यात। इथे तुम्ही आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली आणि घातली तरी चालेल। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। दह्याच्याच कपामध्ये मी इथे 1 कप पाणी घेतलंय। थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला मिक्स करत जायचं आहे। याचं आपल्याला घट्ट असं मिश्रण हवं आहे, त्यामुळे एकत्र सगळं पाणी घालू नका। एकत्र मला किती पाणी लागलं ते तुम्हाला मी शेवटी सांगते। थोडं थोडं पाणी घालत त्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्यात आणि अगदी स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर हे पहा, पीठ तयार झालंय आणि हे असं आहे। यापेक्षा पातळ करायचं नाहीये आणि यासाठी मला पाऊण कप पाणी लागलंय। 1 कप जे पाणी घेतलेलं त्यातलं साधारण पाव कप पाणी शिल्लक आहे। आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि असंच हे 10 मिनिटं बाजूला ठेवूया, म्हणजे यामध्ये जो रवा आहे तो छान फुलेल आणि हे आणखी थोडंसं घट्ट होईल। तर 10 मिनिटांनंतर हे पहा असं घट्ट झालंय आणि असंच आपल्याला हवंय। हे रवा छान फुललाय। आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया। इथे मी कोबी घेतलाय, तर वजनाने साधारण 125 ग्राम आहे, पाव किलोच्या अर्धा इतका आहे। आणि आता इथे मी कपाने सुद्धा तुम्हाला मोजून दाखवते। तर त्याच कपाने इथे आता हा मोजून घ्यायचा आहे। 1 कप आणि अर्धा कप। तर अगदी बारीक किसलेला कोबी इथे मी 1.5 कप घातलाय। यानंतर 1 कप यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर इथे मी जास्त घातली आहे। कोथिंबीरीमुळे कोबीचा उग्रपणा कमी व्हायला मदत होते। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। खूपच मस्त अशी रेसिपी आहे आणि लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील। यामध्ये आपण कोबी घातलाय ते कळत सुद्धा नाही या रेसिपीमध्ये, त्यामुळे जर मुलं कोबीची भाजी खात नसतील तर असे हे कोबीची वडी तुम्ही नक्की बनवून द्या। आता इथे यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी धनेपूड घातली आणि पाव चमचा जिरेपूड घातली। यानंतर 1 चमचा यामध्ये तेल घालायचं आहे। तर आज आपण कोबीच्या वड्या बनवतोय। तर ह्या वड्या आजपर्यंत छान सॉफ्ट होण्यासाठी इथे आपण तेल घातलं। सगळं साहित्य यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी एक चाळण घेतली। तुम्ही एखादं सपाट बेस असलेलं ताट सुद्धा घेऊ शकता, केक टीन घेऊ शकता। याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। याबरोबरच इथे कढईमध्ये मी 2 कप पाणी गरम करत ठेवलं होतं। यावरती चाळण ठेवायची आहे आणि आता या चाळणीमध्ये आपलं तयार मिश्रण घालायचं आहे। त्याआधी या मिश्रणामध्ये अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे, किंवा मग तुम्ही पाव चमचा बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता। इनोमुळे आपली रेसिपी छान फुलण्यासाठी आणि हलकी होण्यासाठी मदत होईल। आता हे सगळं मिश्रण चाळणीमध्ये काढून घेतलंय मी। हे मिश्रण घट्ट हवं, नाहीतर मग चाळणीमधून खाली येऊ शकतं। आपण ज्याप्रमाणे ढोकळा वाफवतो त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये हे वाफवून घेऊ शकता। आता हे वरून असं मी प्लेन करून घेतलं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि 15 मिनिटं हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे।
तर ही आपली वडी वाफवते तोपर्यंत आपण मस्त अशी कोथिंबीरीची चटणी बनवूया। तर इथे मी भरपूर कोथिंबीर घेतली आहे। यानंतर एक मोठा चमचा कच्चे शेंगदाणे घेतलेत। याबरोबरच यामध्ये थोडंसं आलं घालायचं आहे, एक हिरवी मिरची घातली आहे। यानंतर पाव चमचा इथे जिरेपूड घालायची आहे, पाव चमचा साखर घातली आहे। यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं। इथे आता मी एक चमचा दही घातलं आहे आंबटपणासाठी। दह्याऐवजी एक चमचा लिंबाचा रस घातला तरी चालेल आणि पाणी घालून ही चटणी वाटून घेतली। वड्यांबरोबर खाण्यासाठी ही चटणी मी थोडीशी पातळ करून घेतली। चटणी तयार आहे। आता आपण पुढची कृती करूया। तर इथे आता साधारण 15 मिनटं झालेत आणि ही वडी छान शिजली आहे। पहा वरून पूर्ण ड्राय झाले। आपण यामध्ये सुरी घालून पाहूया। तर सुरी क्लीन आली आहे, म्हणजे ही आतपर्यंत ड्राय झाली आहे, शिजली आहे। तर आता आपण ही पूर्ण थंड करून घेऊया आणि मग काढून घेऊया। तर इथे आता ही वडी पूर्ण थंड झाली। आता याचे आपण असे पीस कट करून घेऊया। तर इथे पहा असे पीसेस असे कट करून घेतलेत। आता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊया। तर इथे मी एक पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे। तेल पसरवून घेतलंय। यानंतर इथे अर्धा चमचा सफेद तीळ घालायचे। यावरती या वड्या घालायच्या आहेत। आता या वड्या आपण सगळीकडून क्रिस्पी करून घेऊया। एका बाजूने 2 मिनटं ह्या अशा फ्राय झाल्यानंतर आपण उलटून घेऊ आणि अशा पद्धतीने सगळ्या बाजूने छान क्रिस्पी करून घ्यायच्यात। कोबीची भाजी न खाणारे सुद्धा आवडीने खातील अशा ह्या वड्या आहेत, अगदी चवदार होतात। तर इथे ह्या वड्या तयार आहेत, आपण काढून घेऊया। इथे मी चटणी बरोबर ह्या वड्या सर्व केल्यात। तुम्ही टोमॅटो केचप बरोबर सुद्धा खाऊ शकता। तर मस्त अशा ह्या कोबीच्या वड्या नक्की करून पहा, तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।